फिरता फिरता कुणा गावकऱ्याकडून एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल माहिती मिळावी आणि आपण लगेचच ते ठिकाण पाहण्यासाठी धाव घ्यावी. या सगळ्यात एक वेगळीच उत्सुकता आणि ओढ असते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स द अदर वर्ल्डच्या नवीन ब्लॉगमध्ये. इतिहासाच्या पाऊल खुणा जपणारे तळेगाव. तर आपण आलो आहोत तळेगाव दाभाडे येथे. तुम्ही सगळ्यांनी तळेगावबद्दल ऐकलंच असेल. पुणे शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर तळेगाव दाभाडे आहे. तर आज आपण भेट देत आहोत तळेगावमधील एका ऐतिहासिक विहिरीला, ते म्हणजे बामणडोह. पूर्वीच्या काळी गावाला विहिरी बांधून देण्याची प्रथा होती. त्या विहिरी नेमकी कशासाठी वापरण्यात येणार यावरून विहीर बांधण्याची पद्धत ठरवली जात. अशीच एक विहीर तळेगाव दाभाडेमध्ये आहे. ही विहीर ब्राह्मण समूहाला किंवा वस्तीला बांधून दिली होती. त्या विहिरीला बामणडोह म्हणतात. ब्राह्मण शब्दाचा अपभ्रंश होऊन बामण असा झाला असावा. सध्या तरी या विहिरीची अवस्था फारच बिकट आहे. बहुतेक गावकऱ्याकडून या ऐतिहासिक वास्तूची काळजी घेतली जात नसावी. पहिली गोष्ट, जेव्हा आम्ही या बामणडोहपाशी पोहोचलो तर वाढलेल्या झाडाझुडपामुळे येथे अशी काही विहीर आहे याची जराही कल्पना आली नाही. वरच्या बाजूने पाहिले तर चावीच्या किंवा शिवलिंगाच्या आकाराची या विहिरीची रचना आहे. विहिरीचं बांधकाम हे संपूर्ण दगडात असल्यामुळे आजही मजबूत अवस्थेमध्ये आहे. विहिरीमध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर डाव्या बाजूला गेल्यास दगडात बांधलेल्या 5 कमानी आपल्याला दिसतात. याच 5 कमानींमधून आपण विहिरीच्या अंतरंगात जातो आणि दगडात बांधलेल्या कमानीमुळे ही विहीर फारच आकर्षक दिसते. उजव्या बाजूने पाहिले तर आपल्याला आतमध्ये अर्धवर्तुळाकार असा आडोसा दिसतो. मी तर अशी सुंदर विहीर पहिल्यांदाच पाहिली आहे. समोरच्या बाजूला देवांची स्थापना देखील केलेली आहे. विहिरीतील पाणी मात्र वापरात नसल्यामुळे अस्वच्छ होतं. अगदी एखाद्या किल्ल्यावर केलेल्या कोरीव कामासारखे या विहिरीचे काम केले आहे. विहिरीच्या वरच्या बाजूस पाणी उपसण्यासाठी धक्का देखील आहे. बहुतेक याचा वापर आजूबाजूच्या शेतीसाठी केला जात असे. आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक विहिरी आहेत, पण या विहिरींचा आकार व रचना काही औरच आहे. इतिहासाचा वैभवशाली वारसा असणारी ही विहीर पूर्वी राजघराण्यातील स्त्रियांच्या स्नानासाठी बांधल्या जात असत, असे काही लोक म्हणतात. एकदा एखाद्या निवांत क्षणी येथे यावं आणि कमानीदार गवाक्षांमधून पाणी पाहत राहावं, असा अनुभव घेण्यासाठी तुम्हीही एकदा तळेगाव दाभाडेला नक्की भेट द्या. हे सगळं पाहून पुढे थोड्याच अंतरावर असणाऱ्या स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. तळेगावचे दाभाडे हे घराणे इतिहास काळापासून सेनापतींचे घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. इतिहासाच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या महिलांमध्ये सेनापती उमाबाई दाभाडे यांचे नाव आदराने घेतले आहे. जर तुम्हीही तळेगाव दाभाडेला भेट देणार असाल आणि बामणडोह जाण्याचा प्लॅन करत असाल तर लोकेशनसाठी कमेंट करू शकता, कारण गुगल मॅपवर या लोकेशनसाठीचा ॲड्रेस सहजरित्या मिळत नाही. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.